चला तर एका अशा कपड्याबद्दल बोलूया ज्याची मुळं भारतात आहेत पण ओळख जगभरात आहे. तर झालं असं की नुकतंच बंद गळा जॅकेट चर्चेत आलं आणि त्याच्या उगमावरून एक मोठा वाद सुरू झाला. आपल्या रेल्वे मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांचा गणवेश बंद केला आणि त्याला वसाहतीकालीन अवशेष असं म्हटलं. पण फॅशनचा इतिहास मात्र काहीतरी वेगळंच सांगतो. तो याला एक अभिमानास्पद भारतीय वारसा मानतो. याचं नावच आहे बंद गळा आणि याची सुरुवात ब्रिटनमध्ये नाही तर आपल्याच जोधपूर राजस्थानमध्ये झाली. डिझायनर राघवेंद्र सिंग राठोड यांच्या मते याचा आत्मा आणि ओळख 100% भारतीय आहे. अर्थात हे जॅकेट एका रात्री तयार झालं नाही. यामागे आहे शतकांची सांस्कृतिक देवाणघेवाण. म्हणजे बघा, मुघलांच्या जामा अंगरख्यापासून ते राजपुतांच्या बागोदगलीपर्यंत याचा आकार हळूहळू घडत गेला. पण मग हा दरबारी पोशाख जगभर पोचला कसा? याचं उत्तर एका खेळात दडलंय, पोलो. पोलो खेळताना घोडेस्वारीसाठी एक सोयीस्कर जॅकेट हवं होतं आणि त्यातूनच याची आजची रचना तयार झाली. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट, ह्याच्या प्रसाराबद्दल ना एक लोकप्रिय दंतकथा सुद्धा आहे. पण खरं तर कुठल्या अपघातामुळे नाही तर भारतातून गेलेल्या फोटोंमुळेच जगात याची क्रेज वाढली. लंडनच्या टेलर्सनी त्याला फिनिशिंग दिलं, पण त्याचा भारतीयपणा हाच डिझाईनचा केंद्रबिंदू राहिला. महत्वाचं म्हणजे याच्या मूळ डिझाईनमागे काही खास स्थानिक गरजा आणि विचार होता. उंच गळ्यामुळे थंडीपासून संरक्षण मिळायचं आणि शाही दागिन्यांसाठी एक परफेक्ट फ्रेमही तयार व्हायची. थोडक्यात काय तर जोधपूरच्या दरबारातून निघालेला हा पोशाख आज जागतिक फॅशनचा आयकॉन बनला आहे. आणि हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का, की आपल्या रोजच्या कपड्यांमध्ये असे किती इतिहास दडले असतील.